नमस्कार मंडळी. आता तुम्ही हे कोकण बघतास. आम्ही कोकणात असो, सिंधुदुर्ग जिल्हा, मालवण तालुका आणि ही बेलाची वाडी. बेलाच्या वाडीत आता आपण जातला कुळकर निवास. हे कुळकरांचा भरपूर एकदम वडिलोपार्जित घर होता. त्याला कुळकरांनी सगळ्यांनी एकदम रिन्युएशन केलेलं हा. आताच 1 मेला गृहप्रवेश पण झालेलो हा. तर आम्ही तुमका दाखवूया आता कुळकर निवास कसा आता. तर चला मंडळी, कुळकर निवास बघूया. ही अडे आजूबाजू त्यांची अशी एवढी मोठी जागा असा. हे खालच्या बाजूकडे या बाजू बघशा तर या बाजू कशी नाही नारळाची झाडांनी असत. पोपळीची झाडा, नारळाची झाडा, फणस. हे बघा फणस. आता ह्या वर्षी काही जास्त धरले नाही आहेत, पण ही अशी फणसाची झाडं आहेत आणि आंब्याची झाडं आहेत. अशी आमची अशी घरा बाजूबाजूक असतात. या रस्त्यालगत घर आमचा. आता ह्या बघशा तर ह्यो रस्तो असो हा. ह्या समोर बाजूक एक घरा, ह्या बाजूक एक घरा. अकडे अशी झाडा झुडपं असत. असा कोकणात तुम्ही इलास ना, तुमका खूप एकदम बरा वाटला. कोकणात पाण्याची सोय आणि स्पेशली इलास तर मे महिन्यातच येवा. मे महिन्यात तुमका आंबे, फणस, काजू, जांभळा भरपूर मोहा पकडे एकदम मनसोक्त खाऊन जाशा. तर चला आता आपण जाऊया कुळकर निवास घराकडे. तर ह्या कुळकर निवास ह्यांचा आता गृहप्रवेश झालेलो आहे 1 मेला रिन्युएशन केल्यानंतर. ही पाठी लागलेली आहे. कसा दिसता बघा एकदम. आता ह्या घर दाखवतला तुमका आम्ही. थोडा असं पाठी जावा जरा, भाडेसून असं दाखवा. ह्या घर 4 पाक्याचा केलेला. पुढ्यात खळा असा, त्याच्या पाठी या असा मोठा घर असा. एक अंदाजे 2000 स्क्वेअर फीटमध्ये हा पूर्ण घर असं. एवढा घराच्या बुतूर खोली बाहेर असा 4 पाक्याचं घर आहे. एवढा मोठा खळा हा. आजूबाजू कशी मोकळी मस्त हवा, झाडा झुडपात एकदम मंडळी. खरोखर इतकी मजा येता. हई दारात पक्षाचं असे तुळशी वृंदावन असा. या सगळ्यांच्या कोकणात म्हटलं तर दारात तुळशी वृंदावन तर पहिला असताना आणि एकदम पद्धतशीर दिसला तुमका. तुळशी वृंदावन म्हटलं तर एक देवस्थान आहे आमचं. तुळशीत पाया पडल्याशिवाय घरातून बाहेर पडत नाही लोक. ह्या तुळशी वृंदावन हा. आणि आता आपण घरात जाऊया. सुरुवातीपासून असा एंट्री दाखवू यांका. पायऱ्या बिऱ्या कशा असं स्टेप्स, 2 पाक्याचं दार. तर गावच्या ठिकाणी स्पेशली असे हे 2 पाक्याचे दारा असतात. हे बघा. आणि दार उघडला असतं. प्रत्येक घरात जे चांगली घरा बांधलेली, प्रत्येक घराचा पहिला पुढला दार तुमका सागाचा गावठला. लोक पैसे खर्च करतात आणि स्पेशली सागाचं घर बांधतात. आता ही अशी आपली आहे पुढे गॅलरी हा. असं मोकळा आहे. बसला असतं पंखो नसलो तर एकदम मस्त आरामात आहे. बाहेर झोपा शकता एवढी जागा हा. हे आता आमचे आजी आजोबा. हे आजी आजोबांचा एक फोटो ठेवलेला हा, ज्यांनी पूर्वी ह्या घर बांधलेल्यांनी. आता जेव्हा आपण घरात जाऊया. ही अशी मोठी, मुंबईच्या भाषेत म्हणायचं तो हॉल म्हणू शकता आपण. ह्या का गावच्या ठिकाणी वळय म्हणतात. ही एवढी मोठी वळय हा. त्याचं कारण असतं की गावच्या ठिकाणी गणपती असल्यावरती भजना होतात आणि बाकी कार्यक्रम काही असल्यावर भजन होतात. भजन व्यवस्थित बसप आहे आणि सगळी मंडळी एकत्र किंवा मोठे परिवार असतात. जेव्हा फॅमिली सगळे एकत्र येतात त्यावेळी एक एकत्र कुटुंब असलेल्यांनी एकत्र येण्यासाठी म्हणून स्पेशली गावच्या ठिकाणी वळई ही लय मोठी असतात लोकांची. भले खोली लहान असतात पण वळई ही बघा. आता तुम्ही आहे बघा आता किती मोठी वळई या. वरती ह्या स्ट्रक्चर नवीन आता आम्ही केला. तुमका आवडताला. आवडल्या तुम्ही असंच करा. खरोखर एकदम व्यवस्थित. वरती कौला लावलेली आहेत घरा. कौलांमुळे गावच्या ठिकाणी थंडपणा अजून येतात. तुमका घरात पंखे नसले तरी आरामात मस्त असेल आधीवर झोपू शकता. ह्या बाजू कसे आता आमच्या घरात बघलं असतं हे ह्या बाजू कसे खोली आहेत. जसे जसे भावंडात तशी खोली वेगवेगळे काढलेले आहेत. हय एक खोली, हय एक खोली ह्या बाजू. हळे बघशात आमचा फॅमिली फोटो हा. कदाचित बाकीच्यांच्या घरात गावाचो नाही पण स्पेशली आमच्या घरात फॅमिली फोटो लावलेलो हा. अकडे स्वामींची प्रतिमा असा या बाजू. मग तेच घड्याळ हा. सगळ्यांका घड्याळ म्हणजे एक वेळेचं महत्त्व कळा कोया म्हणून बरोबर मध्ये ठेवलेला. सगळ्यांचं थंय लक्ष द्यावं कोयो की घड्याळाचं महत्त्व काय आणि टायमिंगवर कामा कशी होऊ कोई गावच्या ठिकाणी पण. त्यासाठी ह्या घड्याळा. ह्या बाजू पण अशा आता आमचे 2 खोली आहेत. तसे ह्या बाजूक जाऊया हाडे तुमका आम्ही आमचं किचन दाखवता. गावच्या भाषेत म्हणता की होरो तो आता दाखवता.
या देवाचा टेबल असा या ठिकाणी गणपती बसता. त्याच्यानंतर हो जो म्हणता. आता सध्या तुमका वाईच घाण दिसतली, 2 दिवसच झाले गृहप्रवेश करून सामान सगळं लावचा. या असं या बाजू फ्रीज ओटो बांधलेलो मुंबईच्या पद्धतीत. ही भांड्यांची मांडणी केलेली आकडे या बाजू. आता या फ्रीज आकडे पण मी तुमका फ्रीजमध्ये काय आता दाखवतलं नाही, त्यासाठी आम्ही आता बाहेर जाऊया वाईच. हे सेकंड किचन आमचं. हडे बघशा तर गावच्या पद्धतीत चूल मांडलेली आहे. गावात चूल म्हणजे किचन किती व्यवस्थित असलो मुंबईच्या पद्धतीत तरी चूल ही महत्त्वाची विषय आहे. त्यामुळे ह्या बाजूक ही चूल असा. अडे एक बघना रोड साईड आपण बाहेरच्या बाजून घरात इलेला येताना आता घराच्या दुसऱ्या दिशेक असावं. या बाजूक अशा तर असं गावच्या ठिकाणी पूर्वी न्हाणी घर होते, बाथरूम असे मोठे नाही होते. आता आम्ही नवीन केला रिनोव्हेशन, त्याच्यात मोठे बाथरूम बांधला. तरी आम्ही एक न्हाणी म्हणून एक मडक्या ज्याच्यात पाणी तापवतात सकाळच्या वेळेला का आणि लाकडा घालतात फ्री ऑफ कॉस्ट. तर ही आमची न्हाणी आहे. अजून एक गावच्या ठिकाणी पद्धत अशी असता की वळे जिथे आमचा गणेशोत्सव होता किंवा बाकी देवस्थानाचे काही असतील उत्सव वगैरे, तर तिथे आम्ही नॉनव्हेज काही चिकन मच्छी मटण तिकडे नेत नाही. तर ती सगळा ह्या चुलीवर, त्याची चूलही वेगळी असते. घरातल्या किचनमध्ये आम्ही त्या जेवण शिजवत नाही कोकणातली माणसं, आणि त्याची चूलही वेगळी असता. व्हेजची चूल वेगळी, नॉनव्हेजची वेगळी. तर ही नॉनव्हेजसाठी चूल असा आणि ती चुलीवरचं जेवण केला की एका बाजूक नेऊन ठेवतो आम्ही. आता बघशात हे असे आम्ही बाथरूमनी एवढे असे मोठे बांधलेले असत की घरात एकदम आरामशीर एकदम सगळा ऐसपैस जागा ठेवलेली आहे. तुम्ही करता असं कधी तर गावच्या ठिकाणी असंच करा. 4 पैसे एकदम जातात पण कायम वर्षानुवर्ष तुमका बघूचा नाही. आता असं बघा तर ह्या आम्ही पाटलादार म्हणतो. आता आम्ही पाटलादारात जात आहोत. पाटलादारात आमचे 2 संडास 2 बाथरूम आंघोळीचे, म्हणजे किती मंडळी इले तरी काही कमी नाही पडत त्याला. तर त्या हिशोबाने ही पाठची बाजू हे आमचे काका असत मोठे. राम राम. या काकांचं सगळं प्रोत्साहन दिल्यामुळे आमचा ह्या आज नवीन घर उभा राहिला. हे आमचे काका म्हणजे आमचे एक वडीलधारी माणूसच असत. यांचं सगळं गायडन्स नुसार आम्ही पुढे गेलो. म्हणजे हे गावी जन्म झाला, ह्याने आम्हाला लहानाचं मोठं केलं. आज माझे वडील नाही आहे पण ह्याने आम्हाला लहानाचं मोठं केलं आणि आज आम्ही त्यांच्या गायडन्सवरती जातो. हे सगळं उभं केलं आहे ते त्यांच्या गायडन्सनुसार. आणि त्यांची सगळ्यांची, हे माझे काका आहे, त्यांचे अजून 3 भाऊ होते, यांची एक इच्छा होती की गावचं एक सुंदर घर व्हावं. ते आज आम्ही प्रयत्न केलेला आहे एक छोटा मोठा की सुंदर घर कसं बनवावं. नक्कीच तुम्हाला अजून आम्ही बाहेरून पण दाखवू. नक्कीच तुम्हाला खूप सुंदर वाटेल आणि आवडेल यापुढे. आता आपण ह्या पाटल्या जागाला अशी या बाजूला एक बघाल तर इकडे एक छोटीशी खोली आहे. गावच्या ठिकाणी काय अडीअडचण म्हणजे महिलांचे जे पिरियड्स येतात त्यासाठी आम्ही त्यांना आतमध्ये 4 दिवसापर्यंत परवानगी नसते. 5व्या दिवशी आंघोळी करून ते घरात येऊ शकतात. ही गावची आमच्या परंपरा आहे.